हॅलो, वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड। तर हे आहे आमचं बेसिंग एरिया आणि हा पहिला याचा जो लुक आहे तो अशा प्रकारे आहे। खालच्या साईडला डस्टबिन सुद्धा असते, पण ती आज मी क्लीन केली आहे त्यामुळे तिथे नाहीये। तर हा आहे अशा प्रकारे लुक। यालाच आपण चेंज करणार आहोत आणि छान याचा मेकओव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या कुठल्याही कॉर्नरमध्ये किंवा तुमच्याही बेसिंगचा तुम्ही असा छान मस्त लुक देऊ शकता, त्याचा मेकओव्हर करू शकता। त्यासाठी मी काही आयडियाज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात आधी आपल्याला कधी पण जर कुठली गोष्ट ऑर्गनाइज करायची असेल तर त्यासाठी ऑर्गनायझर्स लागतात आणि त्यासोबतच ती जागासुद्धा आपल्याला स्वच्छ करावी लागते। मी पण तेच करणार आहे। तर सगळ्यात आधी माझं बेसिंग क्लीन आहे, तरीसुद्धा मी परत एकदा त्याला अजून थोडंसं क्लीन करून घेत आहे। बेसिंग क्लीन झाल्यानंतरच पुढच्या गोष्टी, जसं की आपल्याला याचा जो काही मेकओव्हर करायचा आहे तो। तर आता बेसिंग क्लीन झाल्यानंतर मी एक ऑनलाईन ऑर्गनायझर ऑर्डर केले होते। आपण शॉपमधून सुद्धा ऑर्गनायझर घेऊ शकतो, पण ऑनलाईनमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आणि कमीमध्ये भेटलं म्हणून मी हे ऑर्गनायझर मागवले होते। तर तेच ऑर्गनायझर मी इथे लावून घेतले। त्यानंतर ज्या काही अशा वस्तू आहेत त्या आपल्याला तिथून साईडला ठेवायच्या। त्याची जी जागा आहे ती दुसरीकडे ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे जर कोणी आलं तर त्यांना पाहिल्यानंतर ते छान आणि प्रसन्न वाटलं पाहिजे। त्यामुळेच माझ्याकडे इथे झाडू, त्यानंतर डस्टबिन या ज्या गोष्टी मी इथे ठेवत होते तर त्या मी आता दुसरीकडे शिफ्ट केल्या। अशा ठिकाणी ठेवल्या की ज्या कोणाला जास्त दिसणार नाहीत। त्या तिथे मी एक प्लांट ठेवलं, त्यामुळे आता खूप छान आणि प्रसन्न सुद्धा वाटतं। कधी पण आपल्या घरामध्ये जेवढी जास्त आपण ग्रीनरी ॲड करू तेव्हा एक वेगळाच घराला लुक येतो। त्यासोबत नंतर जे काही आपल्याकडे सामान आहे ते व्यवस्थित आपण ऑर्गनाइज केलं पाहिजे। तर ऑर्गनायझरमध्ये जे हँडवॉश, काही ब्रश जे काही होतं तर बेसिंगवरती ठेवलेलं ते मी ऑर्गनायझरमध्ये ठेवलं। आणि त्यानंतर एक मिरर होता, जो की मिररचा सुद्धा मी मेकओव्हर केलेला आहे। आपण आपल्या घरी जो कुठलाही मिरर असेल तो व्यवस्थित लावून त्याला पण थोडंसं डेकोरेट केलं पाहिजे, जेणेकरून आपला बेसिंगचा एरिया खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल। मी पण सेम तसंच काहीतरी केलेलं आहे। माझा जो मिरर आहे त्याला एक छान असा लुक येण्यासाठी आणि जे ऑर्गनायझर लावले त्याला पण लुक येण्यासाठी हे मी आर्टिफिशियल मनी प्लांटचा वापर करत आहे। ओरिजिनल मनी प्लांटचा सुद्धा आपण इथे वापर करू शकतो, पण त्याची जी कुंडी आहे तर ती ठेवायला आपल्याकडे जागा पाहिजे। माझा जो बेसिंगचा एरिया आहे त्यानुसार मी हे सगळा मेकओव्हर करत आहे। माझं बेसिंग ओपनच आहे, त्याच ठिकाणी जर आपलं बेसिंग पॅक असेल तर आपण अजून साईडला सुद्धा मनी प्लांट ठेवून तिथून आपण त्याचे जे वेली इकडे तिकडे अशा छान पसरवून लावू शकतो। त्यानंतर नॅपकिन, हँड टॉवेल जे काही असेल ते पण व्यवस्थित आपण ठेवले पाहिजे। तर अशा प्रकारे मी हे केलेलं आहे आणि आता याला इथे मनी प्लांट व्यवस्थित असं लावून घेते। अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी डेकोरेट आणि व्यवस्थित ठेवल्या तर ते दिसायलाही खूप छान दिसतं, नीट क्लीन दिसतं। तर असं नाही की यामध्ये खूप जास्त काही खर्च होतो। कुठला पण मेकओव्हर करताना घरच्या घरी कमी पैशामध्ये सुद्धा आपण मेकओव्हर करू शकतो। प्लांट आपल्याकडे सगळ्यांकडेच असतात, तेच मी ते डेकोरेटसाठी ठेवलेलं आहे। त्यासोबत मनी प्लांट जे आर्टिफिशियल आहे ते पण माझ्याकडे होते, तर त्याचाच मी वापर केलेला आहे। फक्त मी ऑनलाईन एक ऑर्गनायझर ते स्टँड मागवलं आहे स्टोरेज। याच्यामध्ये अजून वेगवेगळे छान छान व्हरायटीचे भेटतात, तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करू शकतात। आणि जे ऑर्गनाइज करून ठेवल्यात सगळ्या गोष्टी तर त्या पण छान दिसाव्यात, त्यासाठी मी तिथंसुद्धा एक छोटंसं आर्टिफिशियल प्लांट ठेवलेलं आहे। कधी पण आपण येता जाता जर इकडे पाहिलं तर ते खरंच खूप प्रसन्न आणि छान वाटतं, घाण तर अजिबात वाटत नाही। हा सगळा एवढा लुक छान असेल तर आपल्याला खरंच खूप छान वाटणारच ना। मला तरी हे माझा मेकओव्हर केलेला खूप छान वाटला आहे। तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच साध्या साध्या गोष्टींमधूनच छान असा मेकओव्हर करू शकता। तर नक्कीच ट्राय करायला काही हरकत नाही आहे। तर हा मी इथे जे पूर्ण आहे तर पूर्ण लावणार आहे, त्यामुळे इथे थोडासा वेळ लागतोय
आणि याला काही जास्त असं टेप किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचा मी वापर केलेला नाही आहे. नॉर्मलीच 1-2 ठिकाणीच फक्त टेपचा वापर केला आहे आणि बाकी सगळं ॲज इट इज तिथंच मी तसं ॲडजस्ट केलेलं आहे. आणि आता हे किती पण दिवस झालं तरी ते निघणार नाही. मिररलासुद्धा मी नॉर्मली आपले जे सिम्पलमध्ये हुक मिळतात तर तेच लावलेले आहेत. आणि ऑर्गनायझरचं स्टँड आहे त्यालासुद्धा ऑलरेडी हुक मिळतात तर त्याचाच वापर केलेला आहे. हे ऑर्गनायझर खूप चांगलं आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी लिंक प्रोव्हाइड करते. मिशोवरून घेतलेलं आहे. असे 2 ऑर्गनायझर आहेत, मी 250मध्ये घेतलेले आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा घेऊ शकता. तर हा माझा फायनल लुक आहे आणि तुम्हाला कसा वाटला आहे ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा.